हॅलो गुड मॉर्निंग. बरेच दिवस झालं व्लॉग केलेलं नाही. खूपच दिवसानंतर मी आज व्लॉग केला आहे. बघा माझा व्योम माझा मुलगा चालायला देखील लागला आहे. सगळं आवरूनच मी व्लॉग करायला चालू केलं होतं. तेही रिझन म्हणजे मुलांचाच बोरणान घालायचं, त्याची सुरुवात करूया व्लॉगपासून आज म्हणून मी करायला चालू केले. सगळा स्वयंपाक वगैरे आवरला होता. मिस्टर अंघोळ करून देवपूजा करत होते. मुलं टीव्ही बघत बसली होती. आज आंटीने इडली केली होती. मग पिहूला इडली आवडते म्हणून त्यांनी इडली आणून दिली नाश्त्याला. सगळं आवरल्यानंतर मी मिस्टरांचा डबा भरला, कारण भाजीला जायची एक गडबड होती. आंटी आवरून वेट करत होत्या म्हणून मी फटाफट त्यांचा डबा भरला. डब्यामध्ये चपाती, अख्खा मसूर केला होता. अख्खा मसूरची भाजी दिली त्यांना. काकडी वगैरे चिरून त्यांचा डबा पॅक केला. नंतर आम्ही भाजीला जाण्यासाठी आवरलो होतो. गेलो आवरून खाली आंटीकडे. आज अंकल घरीच होते, त्यामुळे पिहूला आणि व्योमला अंकलकडे सोडून मी आंटी भाजीला निघालो. तिथे अंकलनी गाडी काढून दिली होती आम्हाला. आंटी आल्या. व्योम मस्त अंकल असेल तर त्याचं काही टेन्शन नसतं, तो अंकलकडे राहतो निवांत. भाजी घेऊन आलो आम्ही. पिहू आणि व्योम खालीच बसले होते. त्यांना वर घेऊन आली. नंतर भाजीच्या पिशव्या वगैरे ठेवल्या आतमध्ये आणि पिहूला व्योमला घेऊन आली. त्यांनी जरा पोटाला खाऊन खेळले थोडा वेळ खेळून झाल्यावर झोपवलं त्यांना. बघा इथे बसलेत खेळत निवांत. मग त्यांना घेऊन जरा जेवण वगैरे करून झाल्यावर झोपलो आम्ही. नंतर चहा वगैरे पिऊन संध्याकाळी खाली आलो. थोडा वेळ खाली बसलो. मग सगळे आज हरिमंदिरला महाप्रसाद होता, मग तिकडे सगळे जाणार होते. आंटी ते वगैरे सगळे तिकडे गेले. नंतर मी वर येऊन पिहूचा जरा अभ्यास घेतला. हा व्योम एक तिला लागला होता पिडायला. तिचं सगळं सामान फेकाफेकी करत होता. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. एक छोटासा व्हिडिओ. थँक्यू आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.